नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अग्निवीर भरती याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। आत्ता सध्याच मार्च महिन्यामध्ये पुरुष व स्त्री दोघांना देखील अग्निवीर भरतीसाठी नवीन पदभरती निघाली आहे। याच्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे। महिला व पुरुष अग्निवीर भरती 2025 पात्रता व शारीरिक पात्रता पाहिल्यास वयोमर्यादा म्हणजे महिला अग्निवीर आणि पुरुष अग्निवीर यांच्यासाठी किमान 17.5 वर्ष आणि कमाल जास्तीत जास्त 21 वर्ष इतके वय लागते। म्हणजे बरेच विद्यार्थी विचारतात की माझे वयोगट ह्याच्यामध्ये बसते की नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाची माहिती आहे। शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर 10वी पास असावे लागते आणि किमान 45% गुण असावे लागतात 10वीमध्ये। उंचीचा जर विचार केला, महिलांसाठी किमान 162 सेंटीमीटर आणि पुरुष अग्निवीरसाठी किमान 170 सेंटीमीटर इतकी उंची असावी लागते। छातीचा घेर जर पाहिल्यास तर महिला अग्निवीरसाठी हे लागू होत नाही। पुरुष अग्निवीरसाठी 77 सेंटीमीटर नख फुगविता आणि छाती फुगून +5 म्हणजे पुन्हा 5 सेंटीमीटर फुगून असावे लागते। वजनाचा विचार केला तर उंचीनुसार प्रमाणबद्ध असावे अशी अट लागू करण्यात आलेली आहे। शारीरिक चाचणी फिजिकल टेस्टविषयी जर पाहिलो आपण तर रनिंगमध्ये किमान 1.6 म्हणजे 1600 मीटर इतके रनिंग आवश्यक आहे। महिला अग्निवीरसाठी 7.5 मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करणे अपेक्षित आहे। त्यावेळी 60 गुण दिले जातात आणि 8 मिनिटामध्ये जर हे कंप्लीट केलं म्हणजे जेवढा तुम्ही जास्त वेळ लावणार तेवढे तुमचे गुण कमी होत जाणार आहेत। 8 मिनिटामध्ये 48 गुण दिले जातात। पुरुष अग्निवीरसाठी 5.5 मिनिटामध्ये हे रनिंग पूर्ण करायचं आहे। त्यावेळी 60 गुण दिले जाणार आहेत आणि हे जर 5.45 मिनिटामध्ये पूर्ण केले तर 48 गुण दिले जाणार आहेत। पुशअप्सचा विचार केल्यास महिलांसाठी 10 ते 15 पुशअप्स काढावे लागतात आणि पुरुषांसाठी 10 ते 20 पुशअप्स काढावे लागतात। डिप जंप लॉंग जंपसाठी महिलांसाठी 9 फूट लांब उडी आणि पुरुषांसाठी देखील 9 फूट लांब उडीचे अपेक्षित आहे। झिगझॅग बॅलन्स आवश्यक आहे। मेडिकल टेस्ट शरीर संपूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक। परीक्षा प्रक्रिया आणि कागदपत्राचा जर विचार केला तर लेखी परीक्षेविषयी सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, इंग्रजी ह्या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। अर्ज प्रक्रियेचा प्रक्रिया जर पाहिला तर अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे। आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर 10वी किंवा 12वी गुणपत्रिका, आधार कार्ड, डोमेसाईल, जात प्रमाणपत्र आरक्षितांसाठी म्हणजे आरक्षित जर असेल तर। महत्त्वाच्या तारखा जर बघितले तर एप्रिल आणि मे 2025मध्ये अपेक्षित भरती प्रक्रिया सुरू होईल असे वाटते। भरतीसाठी केंद्र मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अहमदनगर इत्यादी काही एक्झाम सेंटर असणार आहेत आपले। ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षणाची तरतूद, प्रशिक्षण कालावधी 6 महिने। प्रशिक्षण केंद्र जर पाहिल्यास मुलींसाठी पुणे, अहमदनगर, बंगळूर, चंदीगड हे आहेत आणि पुरुषांसाठी अहमदनगर, बेलगाव, सिकंदराबाद इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत। प्रशिक्षणाचे स्वरूप जर पाहिल्यास शारीरिक प्रशिक्षण, शिस्त, मानसिक तयारी यांची तयारी करून घेतली जाते। सेवा कालावधी आणि नोकरीचे स्वरूप जर पाहिले तर 4 वर्षे महिला आणि पुरुष दोघांसाठी आहे
सेवा दरम्यान पदोन्नती निवडीनुसार उपलब्ध आहे. 75% सैनिक मुक्तता म्हणजे 4 वर्षानंतर सेवा समाप्त केली जाते आणि 25% कायम निवड परमनंट केडर असणार आहे. निवडीनुसार कायम नियुक्ती देखील केली जाणार आहे. वेतन आणि भत्त्याचा जर विचार केला तर पहिल्या वर्षी 33,000 इन हँड 21,000 मिळणार आहेत. दुसऱ्या वर्षी पुन्हा 33,000 इन हँड आपल्याला 23,100 रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या वर्षी 36,500 इन हँड 25,580 रुपये मिळतात आणि चौथ्या वर्षी 40,000 इन हँड 28,000 रुपये आपल्याला मिळतात. सेवा निधी 10.04 लाख करमुक्त असणार आहे. इतकी रक्कम आपल्याला सेवा निधी म्हणून दिली जाते. नियुक्ती पोस्ट सर्व्हिस बेनिफिट. सेवानिधी झाल्यानंतर नोकरीच्या संधी कोणकोणत्या आहेत म्हणजे सेवा समाप्त झाल्यानंतर तर विविध सरकारी खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक संधीचा जर विचार केला तर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. ॲडिशनल काही इतर लाभ आहेत आपल्याला. ॲडिशनल बेनिफिट्स आर्मी कॅन्टीन सुविधा आहे. CSD कॅन्टीन फॅसिलिटीज म्हणतो. क्लास 3 आणि क्लास 4 सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य आहे. विमा संरक्षण 48 लाखचा आपल्याला विमा कवच भेटतो. वैद्यकीय सुविधा याच्यामध्ये सेवा कालावधी दरम्यान संपूर्ण वैद्यकीय सुविधा देखील आपल्याला भेटत असतात. भरती प्रक्रिया रिक्रुटमेंट प्रोसेस अग्निवीर भरती प्रक्रिया खालील टप्प्यामध्ये पूर्ण केली जाईल. ऑनलाईन नोंदणी होणार, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, लेखी रिटर्न एक्झाम, शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट, त्यानंतर मेडिकल टेस्ट, त्यानंतर दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर शेवटी आपल्याला मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाणार आहे. निवड प्रक्रिया आता आपण पाहिली त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करणे गरजेचे आहे. CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्वरूपामध्ये परीक्षा घेतली जाईल. फिजिकल टेस्टमध्ये रनिंग, पुलअप्स, डिप्स, झिगझॅग बॅलन्स इत्यादीमध्ये आपल्याला पास होणे आवश्यक आहे. मेडिकल टेस्टमध्ये शारीरिक फिटनेस, उंची, वजन, दृष्टी, आरोग्याची तपासणी केली जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये सर्व टप्प्यातील कामगिरीनुसार अंतिम निवड केली जाणार आहे. एकूण गुण 100 असतील. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 गुण आवश्यक. परीक्षेचा कालावधी 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा आहे आणि ह्याला नकारात्मक गुणांकन परीक्षेसाठी असणार आहे. याचा अर्थ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील. म्हणजे 2 प्रश्न चुकले तर बरोबरमधला 1 प्रश्न तुमचा वजा केला जाईल. लेखी परीक्षेचं स्वरूप जर पाहिले तर MCQ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. एकूण प्रश्न संख्या 50, एका प्रश्नाला 2 मार्क, एकूण गुण 100. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 म्हणजे अर्धा मार्क कमी होणार आहे एका प्रश्नाला. 2 प्रश्नामागे 1 प्रश्न तुमचा मायनस केला जाईल. उत्तीर्णसाठी किमान 35 गुण. कालावधी आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा. परीक्षेचे माध्यम हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये असणार आहे. विषयानुसार अभ्यासक्रम व गुणविभागणी जर पाहिल्यास सामान्य ज्ञान किंवा त्याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, विज्ञान, खेळ, प्रसिद्ध व्यक्ती इत्यादींचा विषयी माहिती विचारली जाते. याच्यावर 30 गुणांसाठी हा असणार आहे म्हणजे 15 प्रश्न असतील. त्यानंतर गणित मॅथमॅटिक्समध्ये अंकगणित, गणितीय तर्कशास्त्र, सरासरी, गती, व्याज, वेळ, काम, भूमिती, सांख्यिकी इत्यादीविषयी प्रश्न येतील. 30 गुणांसाठी 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञान जनरल सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावरती असणार आहे. म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी ह्याच्या जरी विज्ञानच्या पुस्तकांचा अभ्यास केला तरी बऱ्यापैकी तुमचे 20च्या 20 प्रश्न तुमचे कवर होतात. आणि त्यानंतर येतो तर्कशास्त्र.
ह्याच्यामध्ये 5 प्रश्न 10 गुणांसाठी असणार आहे. तर्कशास्त्र, आकृती वाचन, कोडी सोडवणे, वर्गीकरण, वेन आकृती इत्यादी विषयी प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. सामान्य ज्ञान ह्यामध्ये 15 प्रश्न, गणित 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 20 प्रश्न, 15 ते 20 प्रश्न येतात आपले, आणि तर्कशास्त्र 5. अशा पद्धतीने आपली गुणविभागणी केली जाते. मेडिकल चाचणीमध्ये दृष्टिक्षमता 6 मिळाले पाहिजेत. हृदय व फुफ्फुसाची क्षमता, हाडे व सांधे यांची तपासणी, रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या देखील केल्या जातात. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर 10वी किंवा 12वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, आधार कार्ड किंवा मतदानाचे ओळखपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षित प्रवर्गासाठी, निवडीनंतर मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र देखील आपल्याला सादर करावे लागते. फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मेडिकल चाचणीतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाते. पुस्तके कोणती वापरावीत, रिकमेंडेड काही पुस्तक मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. लुसियंट यांचं जनरल नॉलेजचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. NCERT सायन्ससाठी 9वी आणि 10वीच्या क्लासचे पुस्तक वापरू शकता. RS अग्रवाल यांचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, अरियंत यांचे आर्मी GD गाईड ही पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर काही महत्त्वाचे सक्सेस टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सातत्यपूर्ण अभ्यास असला पाहिजे. दररोज किमान 4 ते 5 तास नियोजनबद्ध अभ्यास असला पाहिजे. शारीरिक तयारीला प्राधान्य द्या. धावणे, पुलअप्स, लांब उडी नियमित सराव करायला हवे. मॉक टेस्टचा जास्तीत जास्त सराव असायला हवा. परीक्षेचा पेपर पॅटर्न काय आहे, वेळेचे नियोजन समजून घेतले पाहिजे. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. सकारात्मक मानसिकता ठेवा. नियमित सराव करा. नक्की तुम्हाला यश भेटणार आहे. सर्वांना ह्या परीक्षेसाठी हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आपण इथेच थांबू.